आदरणीय भारतीय समभाग गुंतवणूकदारांनो, नमस्कार. ठाणे महाराष्ट्र येथून मी सत्यजित अभयकुमार शाह. गेली 6 वर्षे मी जे अ, सम गेली 6 वर्षे मी सुरू माझ्याकडून सुरू असलेले अथक परिश्रम केलेले माझ्या ELM म्हणजे इक्विटी लिटरसी मिशन अथवा मराठी ज्याला समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम म्हणतात, त्याच्या अंतर्गत मी बहुतांश भारतीय समभाग गुंतवणूकदारांना योग्य समभाग गुंतवणुकीबद्दल अनेक गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्या म्हणजे बहुतांश समभाग गुंतवणूकदारांकडून होणाऱ्या चुका त्यांना आत्ताच दाखवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे ते समभाग गुंतवणुकीत पडल्यावर त्यांच्याकडून त्या चुका होऊ नयेत. कारण समभाग गुंतवणूक ही माझ्या मते जास्तीत जास्त ROI रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मिळण्यासाठी करायची असते. नाहीतर गुंतवणूक करण्यासाठी तुमचे लाडके आहेत की FD RD पोस्ट ऑफिस 6% 7% अथवा अनेक म्युच्युअल फंड 9% 6% 8%. आता आज तर माझ्याकडे काही म्युच्युअल फंडची अशी माहिती आहे की पहिल्या वर्षी -9 पॉईंट समथिंग टक्के वगैरे वगैरे. तर आहेत की असे म्हणजे ज्याला मी पीस मिल रिटर्न्स गिव्हिंग काय म्हणतात इन्व्हेस्टिंग ऑर इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंट्स भरपूर आहेत. पण आपल्याला त्याच्यातून बाहेर पडायचं. कारण पूर्वी सगळं चालू होतं. कारण FD मध्ये चालत होतं 12% व्याज मिळत होते. इंदिरा विकास पत्र, जीवन विकास पत्र, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे NSC, अशा अनेक गोष्टी होत्या. मी तर HDFC कडून माझं कार्यालय घेण्यासाठी 19% घेतलेलं कर्ज. 19% का? कारण काय म्हणतात लोन टू प्रोफेशनल्स ते महाग होतं म्हणे. आणि तेव्हा बाकी घरासाठी 16% वगैरे होतं. कारण तेव्हा तुम्हाला व्याजही खूप चांगलं मिळायचं. त्याच्यामुळे तेव्हा चालायचं, मी बँकेत ठेवतोय, मी याच्यात ठेवतोय. पण नेहमी लक्षात ठेवा, जग हे नेहमी बदलत असतं. पूर्वी साधे बटनाचे नोकिया वगैरे फोन होते. आता एकदम किती हायफाय असला कॅमेरा, तो कॅमेरा 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख, 2.5 लाख. आजकाल साधी साधी मुलं 50-60 हजाराचा भ्रमणध्वनी यंत्र वापरतात. आणि त्यांचे वडील बिचारे 10,000 12,000 असेच वापरतात. कारण वडिलांना पैशाची किंमत आहे. नवीन पिढीला काही वाटत नाही. पगार काय 50,000 90,000 1 लाख पगार आला की खटाखट सगळं शून्य होतं. पण गुंतवणूक म्हटलं की गुंतवणूक शून्य. आज एका चांगल्या हुशार माणसाचं मी युट्यूबवर चांगलं ऐकलं. तो म्हणे माणूस कसं अगदी फ्लॅट बीट घ्यायला 2 करोड 3 करोड गुंतवतो. तो फ्लॅट पूर्ण होतो नाही होत, त्याला OC मिळते नाही मिळत, भाडं मिळतं नाही मिळत. 5-6 7-8 वर्ष 10 वर्ष तसंच पडून असतं. म्हणजे 10 वर्ष त्याच्यावर काही परतावा मिळत नाही. मग कुठे थोडा थोडा परतावा मिळायला लागतो. पण तो खुश होतो, अरे माझी इन्व्हेस्टमेंट किती झाली 4 करोड. अरे पण त्याच्यावर परतावा काय? तर 4 करोड विकायला तुम्हाला हे माहिती असेल की हे रिअल इस्टेट नेहमी विकायला गेल्यावर खूप कमीनी मागणी येते. आणि तेच रिअल इस्टेट तुम्ही घ्यायला गेल्यावर भरपूर महाग मिळतं. पण समभागात असं होत नाही. आणि हे आता गेले 1 वर्ष जे समभाग खालीवर आहे ना, ते आता सगळ्या जगाला माहिती झालंय कशामुळे झाले. अनेक युद्ध झाली आहेत. आणि आता तर ते तिकडे नवीन म्हणजे गेले 6-8 महिन्यापासून तिकडे आदरणीय अमेरिकेचे आदरणीय राष्ट्राध्यक्ष रोज काहीतरी करतात, नाहीतर त्यांना झोपच येत नाही. त्याच्यामुळे हे काय असं प्रत्येक वेळेला होत नाही. मी आजच निफ्टी 50चा चार्ट काढून बसलेलो. बघाव कसल्या वेगात गेला निफ्टी 50. तुम्ही 2020 ला निफ्टी 50 किती खाली गेला होता बघा, आता कुठे आहे. असो, तर माझी खरी चळवळ आहे बहुसंख्य भारतीय समभाग गुंतवणूकदारांना त्या चक्रव्यूहातून बाहेर काढायचं. FD RD आणि फला 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 बॉन्ड आणि काय काय आहे, किती मिळतात बॉन्ड मध्ये. मी एका म्हणजे माझी एक बँक आहे, त्या बँकेच्या तिथल्या माणसानी मला खूप आग्रह केला, तुम्ही ह्या बॉन्ड मध्ये टाका. हा कुठला बॉन्ड आहे?
इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड 2 लाख गुंतवलेले 3 लाखाचं 3 वर्षाचं हे होतं लॉक इन पिरियड. 2 लाखाला 3 वर्ष संपल्यावर 1,12,000 मिळाले. काय अचीव केलं मी? मी गेले 6 वर्ष म्युच्युअल फंड मध्ये 0, FD मध्ये 0, RD मध्ये 0, नवीन जागा घेत नाही. उलट आता असलेली जागा विकून मी समभागात घालायचा प्रयत्न करतो. मी माझे अनुभव सांगतोय. तुम्ही काहीही करा तुम्ही तोळ्यानी सोनं घ्या. तुम्ही प्रत्येक गावात, प्रत्येक शहरात, प्रत्येक गल्लीत जागा घ्या. पण तुम्हाला रिटर्न्स किती मिळतात हे बघा. ROI किती मिळतं हे पहिलं बघा. आणि हे 100% सांगतो. तुम्ही 40 तोळं सोनं घेतलं तरी त्यातलं 4 तोळं सोनं सुद्धा तुमची सौभाग्यवती ते सोनं घालून कुठल्या कार्यक्रमाला जाणार नाही. ती त्याच्याऐवजी खोटं सोनं घालून जाणार. अरे मग सोन्याचा हव्यास कशाला? तुम्हाला कधी गरज पडली तरी सोनं नाही विकणार तुम्ही. पण हव्यास कशाला वेड्यासारखा करताय? काय काळानुरूप बदला. असो, आजचा विषय सांगायचं राहिलं. लॉस बुकिंग इज ऍक्च्युअली रिड्युसिंग फ्युचर लॉस. आणि म्हणजे तोट्यात समभाग विकणे म्हणजे होणारा तोटा कमी करणे. आता समभाग गुंतवणूकदारांना ना, आता काय झालं, मी अनेक व्हिडिओमध्ये अनेक गोष्टी सांगितल्या, उदाहरणार्थ लॉस बुकिंग अथवा रिशफलिंग, हे काही त्यांना कळत नाही. म्हणजे अक्षरशः जेफ थॉम्सनचा बाउन्सर आल्यासारखा त्यांच्या एवढ्या डोक्यावरून जातो की डोक्यावरून 8 फुटांनी एवढ्या वर जातो. आणि मग एवढे विचित्र प्रश्न विचारले जातात. किंवा काही हट्टी लोक, मी ज्या पैशाला विकत घेतलेलं त्याच्यापेक्षा खाली विकणार नाही, भले तो समभाग 0 होऊ दे, भले तो माझ्या नातवाला त्याच्यापेक्षा थोडा पैसा मिळाला तर नातू विकेल किंवा पणतू विकेल, पण मी नाही विकणार. आणि किती असतात त्यांच्याकडे? 1 लाख, 1.5 लाख, 2 लाखाचे शेअर्स. म्हणजे 2 लाख पुढचे 50 वर्ष ते तसेच ठेवायला तयार आहेत, 0 परतावा. पण तो विकून दुसरा वेगाने जाणारा समभाग नाही घेणार. मला आजच एकानी सांगितलं, अरे ते म्हणजे मी बोलता बोलता त्यांना एक समभाग सांगितला होता. तर ते म्हणे, अहो सर, 1 महिन्यात त्याने 30% दिलाय परतावा. आणि त्यांच्याकडे एक अबक नावाचा ओल्ड जनरेशन IT स्टॉक आहे. त्या ओल्ड जनरेशन IT स्टॉकने 1 वर्षात वजा 32% दिले. इथे तर मी 1 महिन्यात 30% त्यांनी वजा. तर आता महत्वाचं काय आहे मित्रांनो, बहुतेक समभाग गुंतवणूकदारांना लॉस बुकिंग म्हणजे अगदी तोट्याच्या खाईत ढकलल्यासारखे वाटतं. खरं तर जेवढ्या लवकर तुम्ही लॉस बुकिंग कराल तेवढ्या लवकर तुम्ही भविष्यात होणाऱ्या भरपूर नुकसानीपासून वाचू शकाल. आता खालील काही उदाहरणं पहा. मला वेगात सांगावं लागणार आहे. हे टेबल आहे. समभागाचं नाव ABC. 1 दिवसात वजा 2.43 नुकसान, 5 दिवसात वजा 3.63 हे % नुकसान, 1 महिन्यात -3.43 नुकसान, 6 महिन्यात -7.76% नुकसान. YTD म्हणजे इयर टिल डेट, म्हणजे 1 जानेवारी 2025 ते आजपर्यंत वजा 23.06 नुकसान. 1 वर्षात वजा 22.78, 2 वर्षात वजा 12.94, म्हणजे दर साल दर शेकडा वजा 6.47, 3 वर्षात प्लस 2.5% नफा, 3 वर्षात प्लस 2.5% नफा. त्याच्यापेक्षा मला द्या ना पैसे, मी तुम्हाला 5% देतो, 2.5च्या डबल देतो 3 वर्षात, म्हणजे दर साल दर शेकडा 0.83%, 4 वर्षात 0.9%, 4 वर्षात 0.9%, म्हणजे दर साल दर शेकडा 0.23%. आणि 5 वर्षात, ठीक आहे 5 वर्षात अधिक दिसतोय पण अधिक 42.34%, 5 वर्षात, म्हणजे दर साल दर शेकडा 8.47%. आता पुढचं गंमत आहे का, कालची किंमत 1449 आणि 52 वीक 1307. तुम्ही त्यांचा ग्राफ बघितला की तो अशी घसरगुंडी आहे. असो, दुसरा पहिला ABC झाला, दुसरा DEF. 1 दिवसात वजा 2.04, 5 दिवसात -5.89, 1 महिन्यात -6.35,
6 महिन्यात -18.33, YTD -29.5, एका वर्षात -32.08, एका वर्षात -32.08, 2 वर्षात -17.8 म्हणजेच दर साल दर शेकडा -8.91, 3 वर्षात -3.52, -3.52 3 वर्षात म्हणजे -1.18, 4 वर्षात -32.7 म्हणजे दर साल दर शेकडा -8.18, आणि आता शेवटचं 5व्या वर्षी त्याला अधिक म्हणजे तो नफा झालाय, पण तो किती +14.9 म्हणजे दर साल दर शेकडा +2.98. आता ह्याचं पण असंच आहे. कालची किंमत 2899 आणि 52 वीक लो 2891 म्हणजे हे सगळे 52 वीक लोच्या जवळ आले. आता तिसरा ABC झाला, DEF झाला, आता GHI. एक दिवसात -2.27, 5 दिवसात -5.48, एक महिन्यात -5.67, 6 महिन्यात -9.82, YTD इयर टिल डेट -21.25, हे सगळे पर्सेंटमध्ये आहेत. एका वर्षात -12.64%, 2 वर्षात +0.16% नफा. हाय काय नाही काय, +0.16 म्हणजे दर साल दर शेकडा +0.08, 3 वर्षात +0.19 म्हणजे दर साल दर शेकडा +0.07, 4 वर्षात -0.26 म्हणजेच -0.06 दर साल दर शेकडा. पहा आपण 5 वर्षात +51.09 म्हणजे दर साल दर शेकडा +10.21. आजची किंमत, कालची किंमत, शुक्रवारची किंमत 236, पण 52 वीक हाय 228. आता चौथा JKL, म्हणजे असं मी नाव दिलं कारण नावं द्यायची नाही आहेत मला, आणि मला तशी परवानगी पण नाहीये कोणाविषयी काही बोलायचं. एका दिवसात -2.02, 5 दिवसात -2.64, एक महिन्यात -3.77, 6 महिन्यात -12.40, YTD -27.03, एका वर्षात -22.33, 2 वर्षात अधिक आहे +12.95 म्हणजे +6.48 दर साल दर शेकडा, 3 वर्षात +49.6 म्हणजेच 16.56% नफा, 4 वर्षात 9.49 नफा म्हणजेच 2.37 दर साल दर शेकडा नफा, 5 वर्षात +71.61 म्हणजेच दर साल दर शेकडा +14.32. आता याचं मी नाही काढली 52 वीक हाय लो वगैरे असो. आणि आदरणीय मित्रांनो, हे ना अगदी 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 म्हणजे कितीतरी मी जन्मलो होतो की नाही तेव्हापासून हे लोकांचे आवडते. पण ते आवडते आता जर तुम्हाला सगळीकडे वजा देत आहेत अथवा दर साल दर शेकडा 2%, 0.07% देत आहेत, तरी तुम्ही ठेवायचे का? तर ते तेव्हापासून चाललेत. तसं असतं तर मी आतापर्यंत प्रीमियर पदवीनेच वापरली असती ना. नाही ना, पण आता ज्या नवीन गाड्या निघतात ते आपण वापरतोय ना. प्रीमियर पद्मिनीला असं होतं गिअर टाकायला, आताचे कसे अगदी व्यवस्थित आहेत. चांगली गाडी, आत्ताच्या गाड्यांमध्ये जागा खूप आहे, पिकअप चांगला आहे, प्रदूषण कमी होतं, त्याच्यानंतर ॲव्हरेज चांगला आहे, सगळं चांगलं आहे, तरी तुम्ही तेच वापरणार का? तेच मग ती बजाज सुपर, बजाज चेतक तीच वापरा ना अजूनही. हे काय हे वेळ खूप आहे आज मी बघतोय. मग ते 50 वर्षाचे असो, 70 वर्षाचे असो, 80 वर्षाचे असो. एक उदाहरण होतो, एक माझा खूप चांगला मित्र आहे, त्याला सांगितलेलं अबक विकुंठ नाही, मी घेतलेल्या किमतीपेक्षा वर गेल्यावरच. जेव्हा मी सांगितलेलं तेव्हा 1800 का काहीतरी अंदाजे, आज तो 1400 आहे आणि 52 वीक लोच्या जवळ आहे. आता लोक म्हणतील अरे आत्ता तर त्यांनी आणलं याचं H1B, अरे पण H1Bच्या काय गेली 5 वर्ष H1B होतं काय? H1B ना, ते जे काय व्हिसा. म्हणजे नका करू हट्टीपणा, हे हट्टी काही नाही, तुमचंच नुकसान होणार आहे. तर
मी अंदाजे 1.5 वर्षापूर्वी का माहित नाही त्याच्या आसपास माझ्या स्टेटसला टाकलं होतं की मी ह्या सगळे मी नावं सांगितली अबका वगैरे ही ओल्ड जनरेशन आय टी कंपन्या आहेत. आय टी कंपन्यामधून बाहेर पडतं त्याचप्रमाणे मी बाहेर पडलो आणि लॉस बुकिंग करून रिशफल केलं. म्हणजे आलेला पैसा दुसऱ्या चांगल्या वेगाने वर जाणाऱ्या समभागात घातला आणि चांगला नफा मिळाला. माझ्याकडे ओन जनरेशन सॉफ्टवेअरची प्रत्येक आस्थापनेची संख्या चांगली होती त्यामुळे मला ते विकून चांगले पैसे मिळाले आणि नवीन जास्त समभाग घ्यायची संधी मिळाली आणि जास्त नफा झाला. दुसरे उदाहरण द्यायचं म्हणजे पूर्वी कोडॅक नावाची एक आस्थापना कॅमेऱ्यात रोल घालावे लागायचे पूर्वी आणि ते रोल काढून अगदी काळोखात रोल काढावे लागायचे त्याला प्रकाश लागू नये नाहीतर ते फोटो खराब व्हायचे. असा कॅमेरा बनवणारी कंपनी होती. आता समजा तुमच्याकडे कोडॅकचे शेअर्स आहेत आणि तुम्ही बघताय मार्केटमध्ये SLR DSLR वगैरे असे नवीन नवीन कंपनी येतात ज्याला रोल घालायची गरज नाहीये जे एकदम तुमच्या कॉम्प्युटरला ट्रान्सफर करू शकता वगैरे वगैरे. पण तरी तुम्ही हट्टाने मी कोडॅकचा घेतला होता या किमतीत त्याच्यावर गेल्याशिवाय मी नको तो हट्ट नको त्या गोष्टीत हट्ट. बाकी कुठल्याही सामाजिक प्रश्नाविरुद्ध लढायला सांगितलं तर शून्य नाही मग मी शांतपणे बसणार. पण इथे नाही मी त्याच्यानंतर पेजर आले. पेजर तर कमी वर्ष टिकले आणि लगेचच मोबाईल फोन आले. मग पेजरच्या एखाद्या कंपनीचे तुमच्याकडे समभाग आहेत तरी हट्टाने बसणार. म्हणजे असं विचार करा आज पेजरचा समभाग ठेवला असता या कोडॅकचा ठेवला असता तर तुम्हाला शून्य मिळालं असतं. परतावा नाहीच तुम्ही गुंतवलेले पण शून्य. हे कळतंय का तुम्हाला? आणि ही धडपड माझी. मी काय कुठल्या समभागासाठी मार्केटिंग करत नाही अथवा BSE NSE साठी मार्केटिंग करत नाही. का आमचा मराठी माणूस का खाली राहतोय का चुका करतोय? अरे चुकातून बाहेर पडा. मग तुम्ही कधीच बाहेर नाही पडणार कुठल्याही गोष्टीतून बाहेर नाही पडणार. मग असं असेल तर तुम्ही सांगा ना तुमच्या वडील आजोबा पणजोबा त्यांच्या वेळेला हुंड्याची पद्धत होती. आता का नाही तुम्ही मुलाला मुलीला हुंडा घेत? आता का नाही आम्हाला ती SUV पाहिजे आम्हाला 4 BHK घर पाहिजे मगच तुमची मुलगी आम्हाला द्या. मुलगी कशी अशी तरी चालेल 10वी नसेल तरी चालेल पहिलीच गेलेली असेल तरी नसेल तरी चालेल पण हुंडा द्या. का नाही करत? तुम्ही काळानुरूप बदलताय ना. मग इथे का नाही बदलत? तोच हट्ट घेऊन काय बसलाय? कधीतरी कोणीतरी सांगितलेलं तेव्हा मी घेतलेला नाहीच विकणार. आज माझ्या एका मित्राचा फोन होता. बोलता बोलता मी सांगितलं अरे भाऊ कशाला ठेवतो? मी तर घटस्फोट द्यायला हुशार आहे पट. पण दुसरी पटकन चांगली मुलगी बघून लग्न करायचं. मुलगी बघून म्हणजे तुम्ही माझ्या पांढऱ्या केसांवर जाऊ नका. म्हणजे नवीन चांगला समभाग घ्यायचा त्याच्यातून चांगला परतावा मिळवायचा. आपला अल्टिमेट एम आहे ROI रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट पहिलं डोक्यात ठेवा. नॉट लॉस इन इन्व्हेस्टमेंट रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट हायेस्ट रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट नॉट हायेस्ट लॉस इन इन्व्हेस्टमेंट. LOI नकोय आपल्याला ROI पाहिजे. हे जरा लक्षात ठेवा. किंवा पूर्वी प्रीमियर ऑटोमोबाईल्स ज्याच्याकडे होता तो अजून ठेवला असता. जेट एअरवेज अजून ठेवला असता. कायनेटिक इंजिनिअरिंग अजून ठेवला असता. किंवा BPL TV बनवणारी क्राऊन कंपनीचे समभाग होते ओनिडाचे होते. असे किती मी नावं देऊ. तर तुम्हाला तोटाच तोटा झाला असता. तुम्ही तुमच्या भविष्यासाठी हे सगळे समभाग गुंतवणूक शक्यतो भविष्यासाठी मुला मुलीच्या शिक्षणासाठी तुम्हाला निवृत्तीनंतरचं खर्च भागण्यासाठी. तुम्हाला समजा निवृत्तीला तुम्हाला 50 लाख मिळाले अनेकांना ते पण नाही मिळत. PF DF HF UF LF MF काय काय सगळं हे तर आपल्याला मिळतच नाही आजकाल पेन्शन वगैरे. 50 लाखात 6% काय होणार आहे हो तुमचं? मी तर एके ठिकाणी काढून दाखवलंय निवृत्तीनंतरच कसा पैसा समभागातून कसं काढायचं. मी तिथे 39% दर साल दर शेकडा पकडले. पण तेही कमी वाटतं कारण मला खात्री आहे माझी मला निदान 50% तरी दर साल दर शेकडा मिळू शकतो.
आणि मग त्याच्यात दरवर्षी चांगला मी दर महिन्याला चांगला पैसे काढू शकतो निवृत्तीनंतर. असो. आणि जे हट्टी बसलेले असतात ना, हट्टी तिथेच, मग ते पुन्हा 6% येतात सगळा तोटा बघून. आणि मग पुन्हा त्या चक्रात अडकतात. अभिमन्यू चक्रव्यूह मे काय ते गाणं आहे ना, म्हणजे चक्रव्यूहात पुन्हा अडकतात. अहो, एवढा हट्टीपणा योग्य नाही. हे कधी विसरू नका, अन इक्विटी इन्व्हेस्टमेंट इज अन आर्ट. इट इज नायदर अ फ्लूक नॉर अ गॅम्बल. मानव प्राण्याला देवानी मेंदू दिलाय हे मी सांगायची गरज नाही. आणि त्यानुसार मानवाने कालानुरूप बदलले पाहिजे. नाही बदललं तर तुमचं नुकसान आहे, माझं काही नुकसान होणार नाही. मी कुठल्याही माझ्या कंपनीत किंवा मी सांगितलेला मी तर कधी समभाग सांगायलाही जात नाही. मला काही फायदा नाही, मला कोणी पैसे देणार नाही. आता मध्ये काही दूरचित्रवाणी ज्या समभागांबद्दल वगैरे बोलतात, तिथल्या अनेक ते कोण तिथले जे असतात सांगणारे, अनेकांना सेबीनी हे केलं त्यांच्यावर कार्यवाही, कारण त्यांनी समभाग सांगितले आणि त्याच्यातून स्वतःच पैसे कमवायला सुरू केले. म्हणजे त्यांच्या लोकांना आधीच सांगायचे घेऊन ठेवा घेऊन ठेवा, हे त्या दूरचित्रवाणीवर सांगणार, त्यांनी घ्या सांगितलं की लोक घेणार आणि त्यांचे लोक विकणार. मी तसंही करत नाही हो, मी सांगत पण नाहीये कुठला समभाग, ह्याच्यात मला काहीही फायदा नाहीये, एक लक्षात ठेवा. मी अतिशय साधा माणूस आहे, तुम्ही बघताय. मी काय कोट बीट घालून आणि असं असं वगैरे समोर माईक ठेवून आणि असं काही करत नाही. मला हा निरोप तुमच्या समोर तुम्हाला पोचवायचा आहे. तुम्हाला योग्य वाटलं तुम्ही घ्या, नाही योग्य वाटलं बँकेत जा. बँकवाले खुश आहेत हो. हळूहळू तर बँका घरी तुम्हाला घ्यायला FD म्हटलं की मर्सिडीज पाठवतील, कारण त्यांना फक्त तुम्हाला 6-6.5 द्यावे लागतात आणि ते तिकडे 12-14-16% कमवत आहेत तुमच्याच पैशावर. पैसा तुमचा कमवतोय बँक. थोडा तरी विचार करा, थोडा तरी विचार करा. आदरणीय, वंदनीय, पूजनीय, माननीय समभाग गुंतवणूकदारांना पुन्हा पुन्हा विनंती करतो, विचार करा, विचार करा. तुम्ही तुम्ही गुंतवणूक सल्लागाराचा विचार घ्या. योग्य प्रकारे गुंतवणूक करा. अयोग्य प्रकारे गुंतवणूक करणारे भरपूर समभाग नाही, महाभाग आहेत आपल्या भारतात, आणि तेच समभाग गुंतवणुकीला नावं ठेवतात. असं करू नका. आदरणीय, वंदनीय, प्रिय समभाग गुंतवणूकदारांनो, हा असा विषय हा आवडला असेल, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया शेअर करा, लाईक करा, कॉमेंट करा. माझ्या समभाग गुंतवणूक म्हणजे माझं हे जे यूट्यूब वाहिनी आहे त्याला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि तुमचे मित्र मैत्रिणी नातेवाईक सगळे तुमचे लोक त्यांना कृपया माझ्या वाहिनीला, यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करायला सांगा, म्हणजे हे सगळं अनेकांपर्यंत पोहोचू दे. कारण मी बघितलं आपले लोक दुसऱ्याला काहीही शिकवत नाहीत, काही सांगायला जात नाही, कारण तो माझ्यापेक्षा त्याला जास्त माहिती नाही मिळाली पाहिजे. त्याने माझ्यापेक्षा श्रीमंत होता कामा नये, मी एकटा होणार, हे चुकीचं आहे. तेव्हा नमस्कार. पुन्हा अशा एका विषय घेऊन पुन्हा परत येईन. नमस्कार आणि जय हो.